शब्दांचीच रत्ने, शब्दांचेच शस्त्र यत्न करू. शब्दाचे अमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची धन वाटू जनलोका, शब्दाची गौरवे पूजा करू. असं सांगत शब्दांना देव बनवणारे आणि देवांना शब्दात प्रकट करणारे जगद्गुरु तुकोबराय. तर वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व बर्वे परतत्व, स्पर्शू जैसा. वाचेला जेव्हा कवित्वाचा स्पर्श होतो, कवित्वाला जेव्हा रसिकत्व लाभतं, त्यावेळी तिथं परतत्वाचा म्हणजे साक्षात ईश्वराचा संचार होतो, असं माऊली ज्ञानेश्वर सांगतात. गेली 28 वर्ष चिदानंद प्रतिष्ठानच्या माध्यमानं जगद्गुरु तुकोबरायांना अपेक्षित असणारा तो शब्दातला देव आणि देवांचा शब्द इथं उतरतो आहे. अनेक विद्वानांची, विचारवंतांची, कीर्तनकारांची विचार परंपरा इथं गेली 28 वर्ष प्रवाहित झाली आहे. माऊली ज्ञानेश्वरांना जे अपेक्षित आहे की जिथं हे कवित्व आणि रसिकत्व निर्माण होतं, तिथं परतत्वाचा, ईश्वराचा संचार होतो. गेली 28 वर्ष या ठिकाणी त्या ईश्वराचा संचार आपण अनुभवतो आहोत. खरं तर चंद्रकांतजी चौधरी, दत्तात्रयजी चौधरी, अमितजी चौधरी आणि वृषालीताई चौधरी यांनी हा अखंड प्रबोधनाचा वसाने वारसा जोपासला. त्या साऱ्यांचं उपस्थित आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी मनानं पराभूत असतात ती रणात जिंकू शकत नाहीत, आणि जी मनानं पराभूत असतात ती रणात जिंकू शकत नाहीत. तशी मनानं जिंकलेली जी असतात ती रणातच पराभूत होऊ शकत नाही. रण आणि मन हे नातं फार जवळचं आहे. मन जिंकता आलं म्हणजे रण जिंकता येतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे ते मन जिंकणं. एकही लढाई न केलेले वर्धमान महावीर झाले, याचं कारण त्यांनी रण नव्हे मन जिंकलं होतं. मन जिंकायचं असेल तर मनावर संस्कार होणं गरजेचं. त्या संस्कारासाठी प्रबोधन महत्वाचं आणि प्रबोधनासाठी असे उपक्रम महत्वाचे. इथं ते होत आहेत, ही सगळ्यात मोठी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. उद्याची पिढी निश्चितपणे त्यातून घडणार आहे. खरं तर तुमचा संघर्ष जेवढा मोठा असतो तेवढी तुमची उंची मोठी असते. ज्या महापुरुषाच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला नव्हे, संघर्ष आला म्हणूनच तर ते महापुरुष झाले, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतरच राम प्रभू श्री राम झाले, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि राजपुत्र असूनही गोकुळात सर्वसामान्य एखाद्या गोपीसारखे वावरून ज्यांनी स्वतःला सिद्ध केलं, घडवलं, ते सुद्धा भगवान श्रीकृष्ण झाले. त्यामुळे ज्याच्या वाट्याला वनवास येतो त्याच्याच वाट्याला भगवान पद प्राप्त होतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. संकट येतच राहतात. ती कालही येत होती, ती आजही येत राहणार आणि ती उद्याही येत राहणार. पण या संकटांवर मात करायचं सामर्थ्य आम्हाला आमचे ऐतिहासिक पुरुष देत असतात, आम्हाला आमचे पूर्वज देत असतात, ज्यांनी या संकटांचा मुकाबला केला. खरं तर असाच एक योद्धा, असाच एक संघर्षवीर, ज्यांचं 32 वर्षाचं आयुष्य हे पुरेपूर फक्त आणि फक्त संघर्षाने भरलं होतं, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र, या स्वराज्याचा पुत्र, सह्याद्रीचा पुत्र. 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर 32 वर्षाचं आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांचं. पण जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील. एवढं प्रचंड मोठं कर्तृत्व त्यांनी आपल्या या कार्यकालामध्ये निर्माण केलं. तुम्ही किती जगला हे महत्वाचं नाही, तुम्ही कसे जगला हे महत्वाचं. त्यामुळे 50 वर्षाचं शिवछत्रपतींचं आयुष्य आणि 32 वर्षाचं संभाजी महाराजांचं आयुष्य 350 वर्ष उलटून गेली तरी आजही आम्हाला तीच प्रेरणा देत राहतात, चैतन्य देत राहतात, स्फूर्ती देत राहतात, प्रोत्साहन देत राहतात, जगण्याला उत्साह देत राहतात, तेच मार्ग दाखवत राहतात. हेच त्यांच्या कार्याचं उंची दाखवायला पुरेसं आहे. खरं तर 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला
आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजीराजे. बघता बघता संभाजीराजांच्या बाललीलांनी सगळ्यांची मन हरकू लागली. पण त्याच वेळी नियतीनं गलती केली. अवघं 2.25 वर्षाचं वय असताना संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर पाठीला मरण बांधून मुलुकभर दौड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी अशा वेळी सामने आल्या जिजाऊ. अजून दुसरे शिवाजीराजे घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे चालणं बोलणं शिकले. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले. संभाजीराजे नाना विद्या नाना कला याच्यामध्ये पारंगत झाले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे तरबेज झाले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 11 12 13 14 15 16 भाषा संभाजीराजांना यायला लागल्या. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नव्हे, हेनरी ऑक्झॅंडन लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुद्धा येते. या हेनरी ऑक्झॅंडनशी शंभू राजांनी राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रजीतनं संवाद साधला. या भाषा नुसता येतच नाहीयेत, या अशा अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी अनेक काव्यग्रंथ लिहिले. राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक, नखशिका, नायिका भेद हे संभाजी महाराजांनी लिहिलेले काव्यग्रंथ आहेत. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम या संस्कृत ग्रंथामध्ये श्री गणेशाचं संस्कृत मधून वर्णन करताना शंभूराजे लिहितात. पद पदम पत्र समचरण जंगजिमी कनक कर बकर नाभिललित गभीर उदर लंबित विशालवर उर दीर्घती मुंडी कर देत चारी फल एक दंतर सुंड लवत हरिजात सकल मल. हे वयाच्या 14व्या वर्षी शंभूराजांनी श्री गणेशाचं संस्कृत मधून केलेलं वर्णन आहे. बुद्धीची आवड जशी जोपासली तशी व्यायामाची आवड सुद्धा जोपासली. मलखांब, भालाफेक, दांडपट्टा याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले. पण तत्कालीन काळात घोड्याला बेभान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकाच योद्धा होऊन गेला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजीराजे. ही कला परत दुसऱ्या कुणाला कधी साधलीच नाही. बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8.5 वर्ष आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंहाचं आगमन झालं. मिर्झा राजा जयसिंहाला माहिती आहे शिवरायांना काबीज करणं कठीण, उघड्या मैदानात पराभूत करणं तर नामुमकिन. पण त्यांना माहिती आहे शिवरायांचा जीव कशात आहे. गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांत प्रदेशात नाही. या राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि मिर्झानंही रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं जाळून टाकली. खुल्याम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळी आरोळ्या. राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग. आणि राजांनी तह पत्करला. पुरंदरास 23 किले मिर्झा राजेंना बहाल केले. 4 पावलं पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागं यावं लागतं. दगडा मातीचे गडकोट गेले तर ते परत मिळवता येतील, पण जिवंत हाडा मांसाची आपली माणसं गेली तर ती परत कशी मिळवावीत यासाठी महाराजांनी तह केला. 23 किले दिले. पण त्याच वेळी मिर्झा राजा जयसिंह म्हणाला, राजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि पिता व्याकुळ नाही मिर्झा. हे राजकारण नव्हे. आणि छद्मी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे आपल्याकडे पर्यायही नाही. आपला पुत्र ओलीस ठेवा, अन्यथा आपल्याच रयतेचे डोळ्या देखत मृत्यू पहा. रयतेसाठी एका पित्यानं आपला पुत्र डावावर लावला. संभाजीराजे वयाच्या 8.5व्या वर्षी मिर्झा राजा जयसिंहाकडे ओलीस राहिले नव्हे. वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजीराजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथा काल औरंगजेबानं मनसबी धरल्या. पिता शिवाजीराजे 5000 तर पुत्र संभाजीराजे 7000 मनसबदार केले. म्हणजे पित्यापेक्षा पुत्राला 2000ची मनसब अधिक. जणू औरंगजेबाला आधीच कळालं होतं पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपसणार आहे. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटात साजरा होणार होता. सगळ्या मनसबदारांना निमंत्रण धाडली. मनसबदार म्हणून शिवरायांनाही निमंत्रण आलं आणि शंभूराजांनाही. आग्र्याला जायला हवं, पण त्याच वेळी महाराजांना प्रश्न पडला, शंभूराजांना कसं न्यावं? 9 वर्षाचा पोर आहे. या मुलकापासून त्या मुलकापर्यंतचा वैराण वनवास सोसेल त्याला.
ऊन वारा वादळ पाऊस या प्रवासाशी कशी टक्कर गेली. पण त्याच वेळी शिवरायांच्या ध्यानी आलं, शंभूराजे एकले शिवरायांच्या पोटाला आलेला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य ते शौर्य त्याच्या टाई आहेच. पण या निमित्तानं मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा संभाजीराजांना जवळून अभ्यास करता येईल म्हणून शिवरायांनी शंभूंना सोबत घेतलं आणि या मुलखापासून आग्र्या मथुरेपर्यंतचा तो सगळा प्रवास वनवास सोसत शंभूराजे शिवरायांच्या सोबत आग्र्यात पोहोचले. यथाकाल औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. राजांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला फटकारलं. शहनशाह हिंदोस्ता आलमगीरचे औरंगजेबचा असा अपमान कुणी केला नव्हता, तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला आणि राजे तिथून तडक निघाले. त्या दिवसापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. पण महाराजांचे प्रतिनिधी म्हणून 9 वर्षाचे शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं या 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, शंभूराजे, आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं मी जाणून आहे. मग शंभूराजे, आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा काढला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या शंभूराजांनी आपल्या स्वाभिमानाची चुरूक औरंगजेबाला दाखवली. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी चाल शिवरायांच्या गळ्याभोवती घट्ट घट्ट होऊ लागली. महाराजांना ठार मारायचा बेत होता. महाराज कैदेत, बाहेर पडता येणं शक्य नव्हतं. सुटकेच्या चाली तर टाकायला हव्यात. अखेर महाराजांनी सुटकेच्या चालीची सगळी जबाबदारी शंभूराजांवर सोपवली आणि कुंभाराच्या वाड्यापासून ते औरंगजेबाच्या महालापर्यंत संभाजी महाराजांनी या सगळ्या चाली व्यवस्थित पेरल्या आणि जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून, संभाजी राजांना मागं ठेवून, यावेळी का पित्याचं काळीज व्याकुळ नसेल? यावेळी का पित्याचा जीव गलबला नसेल? अरे 9 वर्षाचा पोर आहे, कसं ठेवावं मागं मरणाच्या दारात, मृत्यूच्या बोटात? जर काय भलतं सलतं झालं तर? पण त्याहून महाराजांना आश्चर्य वाटलं आणि भीती. त्याही निरोपाच्या क्षणी जर एवढ्याशा शंभूराजांनी विचारलं असतं राजांना, आबासाहेब, आम्हाला सोडून एकटेच जाणार? दर्या सुद्धा हटला असता, माझा धरणी कंप झाला असता, कोसळला असता आभाळ. जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब, आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्याही निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर धीरोदात्तपणे आपल्या पित्याला सांगत होता, आबासाहेब, आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे, आपण बिंदोक या. आणि पित्याला कळून चुकलं, पुत्र जनता झालाय. यथा काल राजे राजगडावर पोहोचले. राजगडावर पोहोचल्या राजाने वार्ता उठवली, वाटेत संभाजी राजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी संभाजी राजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निदड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत ते मरण संभाजी राजांची सोबतच करत राहिलं. राजगडावर संभाजी राजांच्या अंत्यविधी उरकण्यात आले. हा सगळा काळीज दाह राजे आतल्यात सोसत होते. मासाहेब रडून रडून थकल्या होत्या, पण महाराजांना धड बोलता येत नव्हतं ना सांगता येत होतं. महाराजांनी टाकली होती छोटी छलांग आणि तेच झालं. संभाजीराजांचं निधन झालंय ही वार्ता औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबानं पाठलाग थांबवला, पहारे उठवले, चौका हटवल्या आणि काशीपंतांच्या बरोबर मागं राहिलेले शंभूराजे सुखरूप स्वराज्यात पोहोचले. आपल्या बछड्याला सुखरूप आणण्यासाठी महाराजांनीच त्यांच्या मृत्यूची हूल उठवली होती. गेलेले शंभूराजे आणि परत आलेले शंभूराजे विलक्षण बदल होता. संभाजीराजे आता जाणते झाले होते, परिपक्व झाले होते. मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा आता त्याने अगदी जवळून अभ्यास केला होता. बघता बघता शिवरायांनी शंभूराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली.
मंत्र्यांच्या विरोधात जे खटले यायचे त्याचे निकाल आता शंभूराजांचं न्यायालय देऊ लागलं. धर्माचे जे खटले शिवरायांच्या धर्मासनापुढे चालायचे, शिवराय ते खटलेही आता शंभूराजांपुढे चालवायला देऊ लागले. आणि बघता बघता लोककल्याणकारी निर्णयामुळे शंभूराजे रयतेचे धाकले धनी झाले. यथा काल संभाजीराजांचं वय झालं 14 वर्ष. आणि एके दिवशी शिवरायांनी विचारलं, शंभूराजे आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार आणि कडाडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा सुटली गुजरात खंबात प्रांत टिपण्याची आणि काळ्या कबिंद ढगामध्ये वारा चालत उरात घ्यावा. तसा छावा कोसळला, गुजरात टिपलं, खंबात तुटलं. मामे जादूराव खासे कैद केले. संभाजींच्या युद्धनीतीनं अनेकांच्या नजरा विस्पारल्या. खाशी जीत मिळाली, वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे त्या 32 तोफांना आमचा छावा जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर संभाजींच्या शौर्याची पहिली मोहर उमटली. एका पित्याला असाच तर पुत्र हवा असतो, पराक्रमी, रणझुंजार, रणगाजी. आपल्या पित्याला अपेक्षित असा पुत्र शंभूराजा घडला होता. स्वराज्याच्या उभार सीमा वाढवत निघाला होता. बघता बघता स्वराज्य वाढू लागले, शंभूराजांची समशेर तळपू लागली. आता शिवराय मोहिमा आखायचे आणि रणांगणावर तिला आकार द्यायला स्वतः शंभूराजे उतरायचे. अबेकरे नावाचा इतिहासकार लिहितो, शंभूराजांच्या हाताखाली लढण्यात त्यांच्या सैनिकांना कोण धन्यता वाटते. असं भाग्य ज्याच्या वाट्याला त्याला जीत लांब नसते. आणि खरंच होता, संभाजींना कधी पराभव दिसलाच नाही, मिळालाच नाही, वाट्यालाच गेला नाही. बघता बघता स्वराज्य स्थापित झालं, स्वराज्य आनंदित झालं. रायगड तर अगदी तेवढे ओला चिंब झाला होता आनंदाने. 17 वर्षाचे झाले होते शंभूराजे. पण आनंदाचं आणखीन एक कारण होतं. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा महासूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले झाले राजे छत्रपती झाले. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी लिहूनही ठेवलं. पण त्याच वेळी आणखीन एक गोष्ट घडली. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त सरदार होत होते, शंभूराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजिरी मिळवत होते, संभाजीराजे पहिले युवराज झाले. अर्थात या घटनेपर्यंत संभाजीराजांचं शौर्य पराक्रम, त्यांचं घडणं अलौकिक, असामान्य. पण संभाजीराजे युवराज झाले आणि संभाजीराजांच्या चारित्र्यावर आरोपांची राळ उठणं सुरू झाली. संभाजीराजे व्यसनी, संभाजीराजे स्वैराचारी, संभाजीराजे स्वराज्यद्रोही असे अनेक डंख संभाजीराजांना पचवावे लागले. पण वस्तुस्थिती काय आहे? खरं तर संभाजीराजांवर आतापर्यंत 27 चित्रपट आणि 60 नाटकं निघालीत. खुद्द शिवरायांवर सुद्धा अजून एवढी निर्मिती नाही. पण संभाजीराजे चित्रपटाचे हिरो आहेत, मग झाडामागं गाणी म्हणत पाडणारी एखादी हिरोईन पाहिजे. चित्रपट कसा चालणार? संभाजी नाटकाचे नट आहेत, मग नाटकात एखादी नटी हवी. नाटक कसं चालणार? आणि मग जन्माला आलेल्या शंभूराजांबरोबर कधीही जन्माला न आलेली अनेक स्त्रीपात्र जोडली गेली आणि संभाजीराजांचं चारित्र्य बदनामीच्या वळचणीला जाऊन थांबलं. मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, गोदावरी, तुळसा, दुर्गा ही संभाजीराजांशी कधीही संबंध नसलेली, किंबहुना या सृष्टीमध्ये कधीहीच न जन्माला आलेली स्त्रीपात्र या माध्यमातून संभाजीराजांवर जोडली गेली आणि संभाजीराजांचं चरित्र वेगळ्या वळणावर नेलं. पण आम्हाला एक कळायला हवं, एक गोष्ट समजायला हवी. शंभूराजांच्या राणीवशामध्ये महाराणी येसूबाई खेरीज कुणाचं नाव आढळत नाही. महाराणी येसूबाईंना तिने उपाधी दिली होती, स्त्री सखी राज्ञी जयती. घोड्यावर मान टाकून शंभूराजे स्वराज्याचा संसार करत होते आणि महाराणी येसूबाई त्यांच्या पश्चात स्वराज्याचा कारभार चालवत होत्या. खरं तर जेवढं शिवरायांचं चारित्र्य शुद्ध आणि स्वच्छ आहे, तितकंच शंभूराजांचं चारित्र्यही शुद्ध आणि स्वच्छच आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तो औरंगजेबाचा मुलगा अकबर बापाविरुद्ध लढण्यासाठी मदत मागायला आला. तो थेट महाराष्ट्रात, कारण त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे शंभूराजे. तो इथं आला. दिल्लीच्या राजकारणासाठी शंभूराजांनी त्याला जवळही केला.
पाली जवळच्या सुधागड जवळच्या पालीला त्यांची भेटही झाली. आणि या पहिल्या भेटीतच संभाजी राजांनी या अकबराला मैत्रीचं प्रतीक म्हणून एक मोत्याचा कंटा भेट म्हणून दिला. आणि संभाजी राजांनी मैत्रीचं प्रतीक म्हणून दिलेला तो भेट म्हणून मोत्याचा कंटा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला. ही वार्ता शंभूराजांना कळाली आणि संतापले संभाजीराजे. ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदरा मला जोडायचाच नाही. फिरफार त्याच्या सवलती बंद करा. तुरंत त्या अकबराचे सगळे संबंधच तोडले. का तर आपण दिलेला मोत्याचा कंठा त्या नादान अकबराने एका नर्तकीला दिला. ही साधी गोष्ट ज्याला सहन होत नाही तो स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसा असेल. ज्या मासाहेबांनी शिवरायांना घडवलं त्याच मासाहेबांच्या कुशीत शंभूराजे तयार झालेत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईच्या मानानं परत पाठवणारे शिवराय त्यांचा पुत्र आहे. चारित्र्य आणि चरित्र तसंच अलौकिक आणि असामान्य. काही लोकांनी संभाजी महाराज व्यसनी म्हणून रेखाटले. कुठून शोध लागले. ज्यांनी 9 वर्ष स्वतःच्या तलवारीच्या टोकावर सह्याद्री पेलून धरला तो काय असा होता म्हणून. आमच्या साताऱ्याला ग्रँड डफ नावाचा एक इतिहासकार होता. गव्हर्नर होता साताऱ्याला. त्यांनी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला. हा मराठ्यांचा इतिहास लिहिताना ग्रँड डफनं औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या खापी खान नावाच्या अखबारीच्या लेखनाचा आधार घेतला. अखबारी रोजच्या रोज दरबारात जे काही घडतंय ते लिहून घेणारा त्याला अखबारी म्हणायचे. त्या अखबारीवरनच आपल्याकडे अखबार हा शब्द आला. मग या खापी खानानं काय लिहून ठेवलंय संभाजी राजांबद्दल. हा खापी खान संभाजी राजांबद्दल लिहितो. हा संभाजी राजा स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. जणू संभाजी राजांना आता सत्तेची नशा चढलीये. काय लिहितोय खापी खान. स्वतःच्या शौर्याच्या बळावर शंभूराजे एवढे बुलंद आणि बलाढ्य झालेत की कुणी शत्रू त्यांच्यावर आक्रमण करायला धजावेना. जणू संभाजी राजांना आता सत्तेची नशा झालीये. सत्तेची नशा झालेला राजा. ग्रँडअपनं याच इंग्रजीत भाषांतर केलं. सत्तेची नशा चढलेला राजा. इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. सत्तेची नशा चढलेला राजा इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राईड त्यांनी लिहिलंय. पण आमच्या लोकांचं इंग्रजी चांगलं. त्यांनी ग्रँडअपनं लिहिलेलं वाचलं. इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन. वाईन येत होते संभाजीराजे. ग्रँडअपनं लिहिलंय. अरे बाबा नीट वाच ना. नशा या शब्दानं वाईन शब्द घेतलाय. सत्तेची नशा चढलेला राजा. काय प्रकार आहे. एकानं तर हद्दच केली. म्हटला काय म्हणताय तुम्ही. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवली आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. मागवला असेल स्टॉक. अरे बाबा ती मागवलेली दारू प्यायची नाही. ती तोफेला लागणारी दारू आहे. एवढं जर तुला कळत नसेल तर तू घेतली का त्याचं संशोधन झालं पाहिजे. अरे काय प्रकार आहे. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही शंभूराजांना. सुपारीच्या खंडाच. आणखीन एक आरोप केला. संभाजीराजे स्वराज्यद्रोही. छत्रपतींचा पुत्र मोगलांच्या कळपात दाखल झाला. अविचारी कृती चूक. वस्तुस्थिती काय होती त्यावेळी. उत्तरेतनं मोगल येऊ घातलेत. मोगलांचा भरवंटा ज्यावेळी येईल त्यावेळी उलस स्वराज्य तग धरेल का हा प्रश्न शिवरायांच्या समोर आहे. दक्षिणेत राहिली पाहिजे हा व्यापक विचार शिवाजी महाराजांनी मांडला. आणि उत्तरेतल्या मोगलांच्या विरोधात लढण्यासाठी आदिलशाही कुतुबशाही स्वराज्य यांची फळी उभारणं महाराजांना महत्वाचं वाटलं. ही जबाबदारी शिवरायांनी शंभूराजांवर सोपवली. आणि शंभूराजे तडक गोवळकोंड्याला धडकले. गोवळकोंड्याचा कुतुबशाही केला. 2-4 तडाखे दिले. मग वटणीवर आला. मादांना अक्कांना शरण आले आणि गोवळकोंड्याच्या बादशानं शिवरायांच्या सोबत राहण्याचं वचन दिलं. गोवळकोंडा आला. आता आदिलशाही. पण आदिलशाही आपल्याकडे वळवायच्या अगोदरच मोगली दिलेर खान इथं आला होता. तो आणि आदिलशाही युती करायच्या बेतात होते. मोगल आणि आदिलशाहीची जर युती झाली असती तर दोघांनी मिळून स्वराज्यावर हल्ला केला असता. कोणत्याही परिस्थितीत मोगल आणि आदिलशाही एक होणं महत्वाचं गरजेचंच नव्हतं. ते होऊच द्यायचं नव्हतं. कसे एक न होऊ देता येतील यासाठी एका विलक्षण कृतीची गरज होती. आणि शिवरायांनी तीच कृती केली. त्यांनी सरळ शंभूराजांना
दिलेर खानाकडे पाठवलं. शंभूराजे दिलेर खानाकडे गेले. साहजिकच दिलेर खानाचा स्वराज्यावर असलेला रोख शंभूराजांनी स्वराज्यावरनं हटवला आणि तो आदिलशाहीकडे वळवला. आता शंभूराजे आणि दिलेर खान हे दोघं एक झालेत आणि दोघं मिळून आपल्यावर आक्रमण करतायत. हे आदिलशाहला कळालं. आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि मदतीसाठी तो धावला. तो थेट शिवरायांकडे, म्हणजे कुतुबशाही आलीच होती, आदिलशाही सुद्धा महाराजांकडे आली. दक्षिण्यांची दक्षिण एक झाली. हे शंभूराजांच्या एका कृतीनं शक्य झालं. म्हणजे संभाजी महाराजांनी दिलेर खानाकडे जाणं हा शिवाजी महाराजांच्याच राजकारणाचा भाग होता नव्हे, ती शिवरायांचीच राजकीय चाल होती. ही सगळ्यात मोठी गोष्ट. आणि महाराजांचं राजकारण असंच राहिलंय. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लूट करून येतात. ते शंभूराजांचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि शंभूराजांना सुखरूप स्वराज्यात घेऊन येतात. आताही तेच झालंय. स्वराज्यावरचा धोका टाळण्यासाठी आणि आदिलशाही मोगल यांची युती होऊ न देण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेले हे राजकारण आहे. स्वराज्यासाठी जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं शंभूराजे धावलेत. जी जी जबाबदारी शिरावर येईल ती ती जबाबदारी शंभूराजांनी व्यवस्थित पार पाडली. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणखीन एक आरोप केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आजारी असताना शंभूराजे उपस्थित नव्हते. राजारामाचं रायगडावर लग्न लागलं. त्या लग्नालाही शंभूराजे नव्हते. का नव्हते? तर ते पन्हाळ्यावर कैदेत होते. शंभूराजे उभ्या आयुष्यात कधीही कुठंच कैदेत कधीच नव्हते, पहिली गोष्ट. मग ते राजाराम महाराजांच्या लग्नाला का नाही? याचं कारण ते त्यावेळी बुर्हानपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतले होते. आता लढणाऱ्या माणसाला, युद्ध खेळणाऱ्या माणसाला कुणाच्या आजारपणाची किंवा जरी लग्नाची बातमी दिली तर तो काय लढता लढता शत्रूला असं म्हणणार आहे का, जरा भावाचं लग्न आहे, 2 दिवसात उरकतो आणि परवा परत युद्धाला येतो, चालतंय का? युद्ध चाललंय ते. साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शंभूराजे परत महाराष्ट्रात आले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात. आणि 3 एप्रिल 1680 शिवप्रभूंचं निधन झालं. महाराजांच्या मृत्यूची बातमी जर बाहेर पसरली तर शत्रू त्याचा फायदा घेऊन स्वराज्यावर आक्रमण करायचा धोका होता. महाराजांच्या मृत्यूची बातमी काही काळ गुप्त ठेवण्यात आली. पण आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही. शंभूराजे रायगडावर नाहीत. राजांचे अंत्यविधी तर करणं गरजेचं आहे. म्हणून राजाराम महाराजांना मंचकारोहण केलं आणि श्री शिवरायांचे अंत्यविधी उरकले. पण त्याच वेळी रायगडावर काही कुटील मंत्र्यांनी मात्र डाव मांडला होता. शंभूराजे धर्मपंडित, शंभूराजे संस्कृत पंडित, शंभूराजे शौर्यशाली, पराक्रमी, धाडसी आणि साहसी. शिवप्रभू असतानाच हे आपल्याला जुमानत नाहीत. आता शिवप्रभूंच्या नंतर शंभूराजे आपल्याला किंमतच देणार नाहीत अशी भीती काहींना वाटली आणि काहींनी शंभूराजे गादीवरच येऊ नयेत यासाठी डाव टाकला. त्यांना असं वाटलं की संभाजीराजांना गादीवर बसवण्यापेक्षा सोयराबाईंचे पुत्र राजाराम महाराजांना गादीवर बसवलं तर सोयीचं होईल. राजाराम अल्पवयी आहेत, त्यांना कळणार नाही, त्यामुळे कारभार आपल्याच हातात येईल, आपल्याला हवा तसा चालवता येईल. हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू म्हणजे राजाराम महाराजांचे मामा. या मंत्रीगणाने विचार केला की या ह्याच्यामध्ये हंबीररावांना सोबत घेऊ. कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर बसू नये, हंबीरराव मदतच करतील. या मंत्र्यांनी हंबीररावांना पत्र लिहिलं, संभाजीराजांना कैद करायचं आहे. हंबीरराव म्हटले ठीक आहे या. मंत्री आनंदानं उड्या मारतच कराडला पोहोचले. चला चला शंभूराजांना कैद करायचं आहे. पण इथंच हंबीररावांनी डाव उलटवला आणि आल्या मंत्र्यांनाच काढण्यात चढवल्या आणि सरळ हे कैद केलेले मंत्री पन्हाळ्यावर नेऊन संभाजीराजांच्या पायावर घातले आणि कडाडला खंबीर हंबीरराव. ही घ्या नादान हरामजाद माणसं. राजे जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला ही घ्या ताब्यात. सगळे फितूर जेरबंद केले, गट मोडीत काढला. पण त्याच वेळी शंभूराजांनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब आपले भाचे राजाराम महाराज गादीवर येत असताना आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायचं सोडून आपण आमच्या पाठीशी कसे? त्यावेळी हंबीरराव म्हणाले की ह्या सगळ्या कथाची कल्पना सोयराबाई राणी सरकाराने आम्हाला आधीच दिली होती. शंभूराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये हे सांगितलं होतं सोयराबाईंनी. बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रामध्ये शंभूराजे सोयराबाईंचा उल्लेख
स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई असा करतात. मग जिथं संभाजीराजे सोयराबाईंना स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची म्हणतात, तिथं आम्ही त्यांना कैकई का करावं, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि हे राज्य काय पिढ्यानपिढ्यांचं नाही जे वारसा हक्कासाठी वाद व्हावेत. रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी उभारलेलं हे शिवप्रभूंचं राज्य आहे. आपल्या पोराबाळांना जहागिरी देता यावी यासाठी हे राज्य उभा राहिलंच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांना मंचाकारोहण केलं. संभाजीराजे पुत्र शाहूराजे त्यावेळी औरंगजेबाच्या कैदेत होते. पण या काळात एकदाही राजाराम महाराज स्वराज्याच्या सिंहासनावर बसले नाहीत. ते कायम असं म्हणाले, राज्य संभाजी पुत्र शाहूंच, मी फक्त विश्वस्त. एक भरत आम्ही बघितला होता रामायणामध्ये आणि दुसरा भरत आम्हाला दिसला राजाराम महाराजांच्या रूपानं या शिवायनामध्ये. स्वराज्यासाठी लढणं आणि मातीसाठी मरणं हाच इथला धर्म. हे सगळ्यात महत्वाचं. खर तर सगळे कट वगैरे सगळं मोडीत काढून राजे रायगडावर पोहोचले. स्वराज्याची घडी नीट बसवली. शिवरायांचे अंत्यविधी काही राहिले होते ते शंभूराजेंनी रायगडावर येऊन पुन्हा पूर्ण केले. रायगडावर शिवप्रभूंची समाधी संभाजी महाराजांनी बांधली आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण महाराष्ट्राचा आभाळ मात्र त्यावेळी काळवंडलं होता. शिवप्रभूंच्या मृत्यूनंतर या स्वराज्याचा घास गिळता येईल या आशेनं औरंगजेब आता महाराष्ट्राकडे झेपावला होता. एक गडद ढग बाजूला करायला हवे, स्वराज्य घडवायला हवे. एके दिवशी भर दरबारात संभाजी महाराजांनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंग्याचा थाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोक्याची. आणि हंबीरराव म्हणाले, राज एक जागा आहे मोक्याची, मुघलाचं नाकच जणू. कोण जागा? राज बुऱ्हाणपुरा, दार उल्क मुल्क दख्खन बुऱ्हाणपुरा. राजा बुऱ्हाणपुरा म्हणजे मधाचं पोळं आणि कडाडला छावा. मग हंबीरराव हे मधाचं पोळं आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि बघता बघता मराठी फौजा सुसाट सुटल्या. बुऱ्हाणपुराचे 17च्या 17 पुरे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं रुपणं डोळ्यात साठवावं म्हणून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावं तर पुरा स्मशान दिसावं अशी बुऱ्हाणपुऱ्याची पुरती वाताहत केली. संभाजीराजाने बुऱ्हाणपुरा पुरता कोळसा पुरा करून टाकला आणि जणू औरंगजेबाच्या शेपटीवर पाय पडला. चौथाळा सतापला. औरंगजेब म्हणाला, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर माझ्याशी वैर केला पण माझ्या बुऱ्हाणपुऱ्याकडे कधी वाकडी नजर नाही टाकली. पण हा छावा काल गादीवर आला आणि आज माझाच बुऱ्हाणपुऱ्याचा घास घेतला. बुऱ्हाणपुरा औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म तिथलाच. त्याची आई निर्वतली बुऱ्हाणपुऱ्यातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं होतं तेही बुऱ्हाणपुऱ्यातच. तळ बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. संभाजीराजांनी बुऱ्हाणपुऱ्याला नव्हे औरंगजेबाच्या काळजाला हात घातला आणि संतापला औरंगजेब. तोपर्यंत दुसरा तडाखा बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद. संभाजी महाराजांनी औरंगाबादला धडक मारली. औरंगाबाद लुटलं इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. औरंगजेब आणखी संतापला. तोपर्यंत तिसरा तडाखा बसला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर आपल्याच बापाविरुद्ध लढण्यासाठी मदत मागायला आला. तो थेट संभाजीराजांकडे. आता अकबराला स्वीकारणं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजीराजांच्या रक्तातच नव्हता. त्यांनी अकबराला स्वीकारलं दिल्लीच्या राजकारणासाठी आणि औरंगजेबाला खुलेआम आव्हान दिलं आणि संतापलं औरंगजेब. उचलली तिने आपली पावलं आणि निघाला खासे दख्खनेकडे. महाराष्ट्र भूमी आंदोळली. काळ खोळंबला. काय 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 घडेल आता? छावा औरंगजेबाला गिळणार की औरंगजेब स्वराज्याला? काय घडेल आता? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच.
आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या संभाजीराजांचं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. आणि संभाजीराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बस 50,000च्या आसपास. औरंगजेबाची नुसती छावणी पडली तर 3.5 मैलाचा परिसर व्यापून जायचा. औरंगजेब एका वर्षाचा वार्षिक महसूल त्याचा त्या काळात 23,000 कोटी रुपये आणि स्वराज्याचा एका वर्षाचा महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. औरंगजेब 65 वर्षाचा आणि शंभूराजा उन्यापुऱ्या 23 वर्षाचा. म्हणजे मनभर आहे औरंगजेब आणि कणभर स्वराज्य. मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य खेळायला निघाला पाहता पाहता नगरला पोहोचला आणि चोह बाजूला स्वराज्य खिंडीत पकडण्याची योजना त्यांनी आखली. शहजादा आझम, मुअज्जम, बेदार बख्त, अली खान, फतेह खान, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा चोह बाजूनी सरदार आपापल्या फौजा घेऊन स्वराज्य पेटवत निघाले. बघता बघता खासे संभाजीराजा घोड्यावर मान टाकून या यवनी सेनेचा नाश करण्यासाठी सुसाट सुटले. चोह बाजूला कंदन पेटलं. वनवा फडकला. एक सरदार बघता बघता तडाके खाऊन मागे रेटत मराठी फौजा सपासप पुढे झेपावू लागल्या. हार, शिकस्त आणि पराभव औरंगजेबाच्या त्याच्या सरदारांच्या वाट्याला दुसरं काही येईनाच. एक संभाजीराजांचं नाव ऐकलं की मोगल सरदार सरळ अंग चोरून पळून जाई किंवा दुसरा मार खाऊन तिथंच मेल्यासारखा पडून राही. संभाजीराजे धावत होते. दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टाकून दौडत होते. प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खात होते पण स्वराज्याचा दौलता ध्वज फडकावण्यासाठी झेपावत होते. कडाडत होते. तलवारीच्या पात्यावर भाकरी भाजतात मराठे. औरंगजेबा तुला भाजायला वेळ नाही लागणार. अरे त्या धगीनच गारच झाला औरंगजेब. वैतागला संतापला. आपल्याच सरदारांवर ओरडू लागला. क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दिमाग में कहा गई, खा गया वो दक्कन का चूहा. आणि कुणीतरी सरदार म्हणायचा हुजूर वो संभा शैतान है, फिर हम कहा शैतान से कम है, फिर भी क्यों शिकस्त, क्यों हार. औरंगजेब आपल्या सरदारांच्या मनसबी कमी करत निघाला. चोहो बाजूला स्वराज्य धगधगत होता. आलेला प्रत्येक यवन मार खाऊन माघारा जात होता. संभाजीराजांच्या शौर्याची मुद्रा प्रत्येक यवनी सैनिकांना अंगावर धारण केली होती. शिकस्त आणि पराभव. पण औरंगजेबाने आणखी सैन्य वाढवलं. स्वराज्याच्या उरावर आणखी सैन्य धाडलं. युद्धकुशल संभाजीराजांनी वेगळीच चाल खेळली. औरंगजेबाचं सैन्य महाराष्ट्राच्या उरावर, शंभूराजांनी स्वतःचं सैन्य औरंगजेबाच्या मुलकात घातलं आणि मराठी फौजेने औरंगजेबाच्या मुलकात गोंधळ घालायला सुरुवात केली. गावाच्या गावं काबीज केली. बघता बघता मोगली छावण्या जाळून टाकल्या. खंडणी वसूल करत औरंगजेबाच्या प्रांताची वाताहत करत मराठे दौडू लागले. औरंगजेबाच्या कानावर बातम्या धडाडू लागल्या आणि औरंगजेब कडाडला. मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. संभाजीराजे त्याला समजले नव्हते, नव्हे समजणारच नव्हते. वैतागला औरंगजेब. अखेर बहादूर खानाला त्यांनी संभाजीराजांच्या पाठीवर पाठवलं. बहादूर खान मराठ्यांचा पाठला करत राहिला, पळत राहिला. पण बहादूर खानाला कुठं माहितीये वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत. तो फक्त फिरत राहिला. एके दिवशी मराठ्यांनी बहादूर खानाचा हत्ती पळवला. वाताहत करून टाकली. औरंगजेबाला कळत नव्हतं करावं तरी काय. इथं टाका घालावा तर मराठे तिथं उसवून ठेवतायत, तिथं शिवायला जावं तर मराठ्यांनी तिकडं फाडून ठेवलंय. संभाजीराजाने औरंगजेबाच्या आबरूची पुरती लक्तरा करून टाकली. तब्बल 1 वर्ष धडका मारत होता औरंगजेब आणि 1 वर्ष पुरा दख्खन जाऊ द्या स्वराज्याचा एक खण घेऊ शकला नव्हता औरंगजेब. किल्ले सोडा, एका किल्ल्याचा टवका उडवू शकला नव्हता औरंगजेब. औरंगजेबाला असं वाटलं होतं की संभा नादान तक्कनशील वारिस, चुटकी सरशी चुरगाळू आणि दख्खन घशात घालू. पण पहिलाच तडाका असा बसला की औरंगजेबाला त्याचं अनुमान दुरुस्त करून घ्यावं लागलं. हे पाणी काही वेगळंच आहे. वैतागला औरंगजेब. सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए. अनेक सरदार म्हणाला हुजूर
इन मराठों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़की ले लेते हैं, मराठे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला सही भाग, हे मराठे गडकोटाच्या आधारावरच तर लढतात. हे गडकोट पहिले घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील, सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग त्यांनी विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो. म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या 10 मैलावर असलेला. प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचे, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर आसा किला है. मराठे कितने हैं? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बचमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. आणि ठरलं. अवघे 350 मराठे असलेला, तोपा शिबंदी बचमियत अजिबातच नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाला विचारलं, तो कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खा. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? तसा शाहबुद्दीन म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 20,000ची फौज दिली आणि बघता बघता शहाबुद्दीन निघाला रामसेजवर. 20,000चा सेनासागर रामसेजवर आदळला. आता आमच्या रामसेजचा किल्लेदार आहे रामाजी पवार. शहाबुद्दीनचं हे 20,000 सैन्य बघितलं. दुसरा कोणी असता तर म्हणला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा रामाजी हलायला तयार नाही. पळायचं तर नावच नाही, की उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर निर्माण केली शिवरायांनी. माझा रामाजी ठाम उभा राहिला. बघता बघता शहाबुद्दीनचा 20,000 सैन्य किल्ल्याला वेढा टाकून बसला. चढाई चालू झाली. शहाबुद्दीन कडाडला, चलो आगे, चलो आगे, ले लो किला. सर 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 मोगली सैन्य किल्ल्यावर चढू लागलं. वेस ओलांडून पुढं पुढं पार निम्म्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं, बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात देत आहेत वाटतं. मोठा उत्साह आला. चलो आगे, ले लो किला, चलो चलो. सैन्य पुढं पुढं आलं. पार पार अगदी मध्य टेकून पुढं दिंडी दरवाजाच्या दिशेनं सरकू लागलं. सैन्य जसं जवळ आलं तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपण्या थरारल्या, दगडं भरली, सुटली दगडं. दना 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 थार 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 दगडात लागली. पथरांची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शहाबुद्दीनचं सैन्य. पाठीला पाय लावून पळत सुटलं. त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शहाबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पुरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणून आलेला शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शिकत बसला होता. क्या किया जाए? त्याचा एक सरदार म्हणाला, हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत जाऊ. मग नाही, दगड आलीच तर आपण सरपट असल्यामुळे आपल्याला लागणार नाहीत, डोक्याला लागणार नाहीत, वर्ण निघून जातील. कल्पना पटली. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलं सुरलं सैन्य निघालं पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, खालीन चाल पुढं. सर 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 करत सैन्य निघालं वर. वेस सोलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं, बहुतेक काल दगड मारून दमलेली दिसतायत, कशाची लढतायत आज, देणार किल्ला ताब्यात. मोठा उत्साह आला. चलो आगे, ले लो किला. सैन्य पुढं आलं. आता दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतलाच किल्ला. शहाबुद्दीन कल्लोळला, ले लिया, चलो आगे. आणि जसं हे अगदी जवळ आलेले बघितले, मराठे जागसूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना पार चेंगरून मेंगरून मग तळ जाऊन थांबल्या. शहाबुद्दीनचं उरलं सुरलं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं. त्या शहाबुद्दीनला सुचेना, क्या किया जाए. ये मरहट्टे ऊपर ही नहीं आने देते, खुद नीचे नहीं आते, सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, लड़े ही नहीं तो जीतेंगे कैसे. महिना असाच गेला. 2 महिने झाले, 3 महिने झाले. त्या शहाबुद्दीनला काय करावं कळेना. वैतागला शहाबुद्दीन खान. क्या किया जाए. शेवटी बोलावली बैठक. क्या किया जाए. तरबियत खान नावाचा तोफखाना प्रमुख होता त्याचा.
म्हणला हुजूर ये मराठे खुद नीचे नहीं आएंगे, हमें ऊपर नहीं आने देंगे, हमारे पास बड़े बड़े तोहफे हैं, सीधा तोप मारे चालू करेंगे, गोलाबारी शुरू करेंगे आणि पटला शाहबुद्दीनला सही बात, तयारी करो, गोलाबारी की तयारी करो. खान तयारीला लागला. शाहबुद्दीन खान त्या रात्री निवांत झोपला. आता कटकट नाही. एकदा तोप मारा सुरू झाला तर अर्ध्या तासात किल्ला ढासळेल. उद्या किल्ला ताब्यात येतोय. त्या रात्री शाहबुद्दीन खान निवांत. रात्री 1-1:30चा सुमार 100 मराठे किल्ल्यावरनं अलगद खाली निघाले. आस्ते आस्ते सरळ शाहबुद्दीनच्या छावणीत घुसले. सरळ सपासप कत्तल चालू केली. आक्रोश किंकळ्यावर रक्ताच्या चिलकणे मूर्त्यांसाठी प्रेतांचे खच यात्रांचा हल्ला कल्लोळ उडाला. शाहबुद्दीन खडबडून जागा चला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मरहट्टे हुजूर. कहा गए? निकल गए हुजूर. संतापला शाहबुद्दीन खान. तरबेत तोफे लगाव. अभी क्या अभी? आता रात्रीचे 2 वाजलेत आणि शाहबुद्दीन सांगतोय तोफे लगाव अभी क्या अभी. तुमला हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे. सुबह तक राह देखते. पर्याय नव्हता. सरपडला शाहबुद्दीन. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाही हत्तीच्या अंबारीत बसून त्यांनी तोफांकडे लक्ष दिलं. 30-32 तोफा किल्ल्याकडे तोंड करून उभा केलेल्या, दारुगोळा ठसून भरलेला, वातान बाहेर काढलेली. आता शाहबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवायची तोफमारा चालू. आणि शाहबुद्दीनची इशारा झाली. पेटी मशाल घेऊन खान वातान पेटवायला गेला आणि तोफेची वातान पेटवणार. तोच गडावरनं आवाज आला. धडाम धुम. एक तोफेचा गोळा सू सू करते त्यांच्याच दिशेनं. तसा तरबेत कडाडला. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. त्या शाहबुद्दीनला सुचायचं बंद झालं. क्या 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 हुआ? हुजूर मरहट्टों ने गोलाबारिश कर दी है. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोप मारा नाकामयाब हुजूर. त्या शाहबुद्दीनला काय कळे ना. त्यांनी विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना? तोफा नव्हत्या मराठ्यांकडे मग? तसा तरबेत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या. त्याला आतून जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक ठीक. तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला? तसा तरबेत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला? आपलाच दारुगोळा आहे हुजूर. परिस्थिती कशी असू द्या, मराठे रडत नाही, लढत बसले. ही सगळ्यात मोठी गोष्ट. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सुद्धा अनुकूल कशी करून घ्यावी हे शंभूराजांकडनं शिकावं. हल्ली बिघडले होते. हल्ली कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हाताशी काही नसताना शून्यात विश्व उभा केलं शिवप्रभूंनी. आणि शिवप्रभूंनी उभा केलेलं हे विश्व अलौकिक उंचीवर पोहोचवलं ते शंभू राजांनी. काही उपयोग नाही झाला तोफमाऱ्याचा. शाहबुद्दीन रामसेजवर टकरा घेत राहिला. 300 चिवट मराठे झुंजत येत राहिले. 6 महिने झाले, 8 महिने झाले, 10 महिने झाले, वर्ष उलटलं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, काही नाही. शेवटी औरंगजेबाचं शाहबुद्दीन खानाला पत्र आलं, तुम्हारा 1 साल, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है? एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला. औरंगजेब विचारतोय, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है? 2 साल हो गए, क्या कर रहे हो कमबख्त? वैतागला. आओ वापस आ, काही उपयोग नाही तुझा. फतेह खान पाठवला त्याने. कौन जाएगा? फतेह खान उभा, हुजूर हम लेंगे रामसेज. फतेह खान जाओ. फतेह खान, हमें रामसेज चाहिए, एक फतेह चाहिए. तुम्हारे नाम में ही फतेह है फतेह खान, बस एक फतेह दे दो. तरसला होता औरंगजेब एका विजयासाठी. महाराष्ट्रात आल्यापासून संभाजीराजांच्या पुढ्यात एकही छोटा का होईना कसलाच विजय त्याला मिळाला नव्हता. सैन्य ते तर संभाजीराजांच्या विरोधात लढायलाच तयार नव्हतं. सैन्याची धारणा झाली होती,
तो शंभू राजा फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलाय आणि मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालाय. शंभू राजांच्या विरोधात कुणी जायला तयार नाही. औरंगजेबाला माहिती आहे विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. माझ्या सैनिकांचा विश्वास जर वाढवायचा असेल, या सैनिकांना लढाऊ बनवायचा असेल तर एका विजयाची गरज आहे. बस तो फतेखानला सांगतोय, बस फते खा, ये फते दे दो. संभाजीराजांनी त्याला फते मिळूच दिली नव्हती. तो फतेखान रामसेजवर आला. 20,000ची फौज परत रामसेजला बेडा टाकून बसली. जेव्हा रामाजी पवार आपल्या 300 मावळ्यांशी झुंजतोच. फतेखानने बेडा कडक केला, इतका की मुंगीही आत जाणार नाही आणि वाराही बाहेर पडणार नाही. त्याचा अंदाज असा, आज ना उद्या किल्ल्यावरचं धान्य संपेल, आज ना उद्या किल्ल्यावरचं पाणी संपेल, मग तर हे मराठे बाहेर पडतील, मग तर हे शरण येतील. त्या फतेखानला काय माहिती आहे, पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात मराठे, लढतात मराठे, झुंजतात मराठे. वैतागला फतेखान, टकरा घेत राहिला. 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, फतेखान नाकामयाब ठरला. अखेर वैतागलेल्या फतेखानने आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाय. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या ठिकाणची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं. हे तिरके असतातच. फतेखानने विचारलं, क्या किया जाय. नेमकं तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं. बोलो हुजूर, इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. बस झालं ना, म्हणलं कशाला डोक्याला ताप. 3 वर्ष झाली किल्ला ताब्यात येणार, सोडून द्या ना, आपला आपला नवा बांधू. त्यांनी अक्षरशः फतेखानची खिल्ली उडवली. पण फतेखानने घेतलं सिरियस. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. फतेखानची कल्पना फार वेगळी होती. तोफा खाली ठेवल्या तर गोळा किल्ल्यावर पोचत नाही. जवळ गेलो तर मराठ्यांचा तोफमारा चालू होतो, आपल्याला तोफा जवळ ठेवता येत नाहीत. किल्ला काबीज करायचा असेल तर एकच पर्याय आहे, मराठी वर येऊ देत नाहीत, स्वतः खाली येत नाहीत. काही पर्याय नाही, एकच पर्याय. या किल्ल्याच्या उंची इतका दुसरा लाकडी किल्ला समोर उभा करायचा, त्याच्यावर तोफा ठेवायच्या आणि त्याच्यावरनं तोफमारा करून रामसेज पाडायचा. कौतुक करावं लागेल. फतेखान रामसेजच्या परिसरातली लाकडं झाडं 6 महिने तोडत होता. 6 महिने त्यांनी सारी झाडं तोडून लाकडं गोळा केली आणि रामसेजच्या किल्ल्या इतक्या उंचीचा एक लाकडी दमदमा रामसेजच्या पुढ्यात उभा केला. तो दमदमा असा की ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 सैन्य उभा राहू शकेल. 6 महिने काम चाललेलं. मराठे बघत होते, चालू द्या तुमचं, डोंट डिस्टर्ब. तो लाकडी दमदमा तयार झाला. त्या लाकडी दमदम्यावर आदल्या दिवशी 50 तोफा नेऊन ठेवल्या. आता उद्या सकाळी तोफ मारा बस. फतेखान आनंदात होता, उद्या किल्ला काबीज होणारच. त्याच आनंदात रात्री निवांत झोपला. बरोबर 1-1:30-2च्या सुमारास 100 मराठे किल्ल्यावरनं परत खाली निघाले. सरळ फतेखानच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश किंकाळने आरोळ्या. फतेखान थरपडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मराठे हुजूर. कहा गए? निकाल गए हुजूर. अब ते वाऱ्यासारखे येतात आणि तीरासारखे निघून जातात. शैतान है वो हाथ में नहीं आते. संतापला फतेखान. देखेंगे देखेंगे जरूर देखेंगे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता फतेखान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 50 तोफा वर चढवलेल्या 500 सैन्य त्याचं वर पोचलेलं. त्या 50 तोफांमध्ये दारुगोळा ठासून भरलेला वातान बाहेर काढलेली आणि बघता बघता फतेखानने इशारा दिली वातान पेटवायला. पेटतं पलिता घेऊन एक सैनिक पुढे झाला आणि त्या दमदम्यावरची तोफेची वातान पेटवणार. तोच रातोरात रात्रीच मराठ्यांनी त्या दमदम्याच्या खाली पेरलेला सुरुंग पेटला. थोय 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 करता आवाज झाला आणि प्रचंड मोठा आवाज. धडम धम. तो लाकडा दमदमा ढासळला. 50 तोफा
तोफा, 500 मोगली सैन्य त्या लाकडी दमदम्याखाली पुरतं गाडलं गेलं. विवाश आणि हताश नजरेनं फतेह खान बघत राहिला. त्या ढासळलेल्या लाकडी दमदम्याकडे बघून रामसेजवरनं रामाजी पवार कडाडला, फतेह खान, जाऊन सांग तुझ्या औरंग्याला स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबाही या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. संतापला फतेह खान. सारी मेहनत वाया गेली. 6 महिने धडपडत होते. एका मिनिटात मराठ्याने त्याची माती केली. वैतागला फतेह खान. 3.5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली. औरंगजेबाचं फतेह खानला पत्र आलं, तुम सिर्फ नाम के ही फतेह खान, काम के नहीं, आओ वापस, प्रमोशन. त्याला प्रमोशनवर बोलावला. अब कौन जाएगा? आणि उभा राहिला कासम खान किरमानी. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. 20,000ची फौजून कासम खान किरमानी आला. रामसेजला टकरा मारत बसला. पण चिवट रामाजाने त्याच्या 300 मावळे कासम खानालाही पार 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 सळो की पळो करून सोडते झाले. 5 वर्ष झाली, 5.5 वर्ष झाली. रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे, माझा 1 किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. अरे संभाजी महाराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360, औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? संतापला औरंगजेब. भर दरबारात त्यांनी स्वतःच्या डोईवरची पगडी काढली, खाली आपटल्याने कडाडला. जोपर्यंत त्या संभाजी राजाला पराभूत करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच नगरला मेला औरंगजेब. खुलदाबादला समाधी आहे. मरते वेळीच त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. संभाजी महाराजांनी पगडी घालायचं भाग्य त्याला कधी मिळूच दिलं नाही. नव्हे औरंगजेबाला एकही विजय कधी मिळालाच नाही, ना संभाजी राजाला तो पराभूत करू शिकला. बोडक्या डोक्यानं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हिंडत राहिला. पगडी शिवाय मेला. संभाजी राजाने ओळखला. औरंगजेब संतापलाय. दिवस पावसाळ्याचे होते. काळी काळासारखा औरंगजेब पसरलेला. पण औरंगजेबाशी टक्कर देताना सैन्य हवं, सामर्थ्य हवं. हे सगळं निर्माण करायला संपत्ती हवी. पण औरंगजेबाची झुंजता झुंजता ते बळ तोकडं पडू लागलं होतं. आणि अखेर संभाजी महाराजांनी एक विलक्षण कृती केली. स्वराज्याच्या अंगणात औरंगजेब नावाचा अजगर पसरला होता. संभाजी महाराजांनी त्याच्या अंगावर उडी मारली आणि संभाजीराजे पोहोचले थेट कर्नाटकात. मैसूरच्या चिकदेवरायाला जबरदस्त तडाखा दिला. चिकदेवरायाचा पराभव झाला. 1.5 कोटीची खंडणी त्यांनी संभाजीराजांच्या पायावर टाकली. मैसूर स्वराज्याचं मांडलिक झालं. बघता बघता कर्नाटकचा प्रांत काबीज केला. तंजावरला संभाजीराजे गेले. व्यंकोजीराजांना सोबत घेतलं आणि कर्नाटक काबीज झालं. कर्नाटकवर भगवा फडकला. संभाजी महाराज तिथून तामिळनाडूमध्ये गेले. मद्रास जिंकलं. मद्रासवर स्वराज्याचा दौलता ध्वज फडकला आणि कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट पाहता पाहता संभाजी महाराजांनी जिंकला. पाषाणकोटवरही भगवा फडकला. तामिळनाड कब्जात आलं. संभाजी महाराज तिथून घुसले ते आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशातले 80 राजे संभाजी महाराजांनी पराभूत केले. ते 80 राजे स्वराज्याचे मांडलिक झाले. आंध्रवर भगवा फडफडू लागला. गंगाराम वाणी नावाचा संभाजीराजांचा सेनापती संभाजी महाराजांनी त्याला बिहारला पाठवला. बिहार काबीज झालं. बिहारच्या पाटण्यावर भगवा फडकला. पाटण्यावर संभाजी राजांच्या घोड्यांचे पाय उमटले. बघता बघता मराठी फौजा बंगालमध्ये घुसल्या. बंगालचं कोलकाता काबीज झालं. मराठी टापा कोलकात्यावर उमटल्या. म्हणजे आता जर हिंदुस्थानचा तुम्ही नकाशा बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 9 राज्यांवर संभाजी महाराजांची सत्ता आहे. या 9 राज्यांवर स्वराज्याचा भगवा फडकतो आहे. ही 9 राज्य संभाजींच्या अधीन आहेत. दक्षिण सगळी काबीज केली. उत्तरेत राजपूत होते, ते आपलेच. मिर्झा राजा जयसिंहाचे पुत्र रामसिंह. संभाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं. संभाजी महाराज त्या पत्रात असं लिहितात, त्या यवन धमाला संप्रत असं वाटू लागलंय.
आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहे. आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही. पण आम्ही आमच्या मातृभूमीसाठी आमचं सारं सर्वस्व पणाला लावू. आमचे देश दुर्ग संपत्ती सार दक्षिण आम्ही काबीज केलीच आहे. उत्तरेत आपण आहात. या वक्ती औरंगजेबाच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे, म्हणजे त्या औरंगजेबाला कारागृहात डांबणं शक्य होईल. काय लिहित आहेत संभाजी महाराज. आणि कधी औरंगजेब उरावर आहे तेव्हा काय झेप आहे. औरंगजेबालाच कारागृहात डांबायचा. उत्तरेतल्या राजपुतांना साथ घातली, या फक्त तुम्ही साथ द्या, संपून टाकू औरंगजेब. पण दुर्दैव बघा, संभाजीराजांच्या उरावर औरंगजेब असताना संभाजीराजे त्याला गाडायची भाषा करतात. आणि राजपूत मात्र त्यावेळी मोकळे असतानाही त्यांची समशर म्यानाबाहेर निघाली नाही. त्यावेळी जर राजपुतांनी साथ दिली असती तर हिंदुस्थानचा इतिहास वेगळा दिसला असता. पण दुर्दैव, दुर्दैव, महाराष्ट्राचा लाना लढत राहावा आणि राजपूत मात्र आपला बाणा विसरून शांत बसावा. असं का? इतिहास एकच उत्तर देतो. संभाजीराजे लढत राहिले आणि राजपूत शांत बसले. याचं कारण एकच, छत्रपती शिवाजी महाराज उत्तरेत नव्हे महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांनी घडवली इथली माणसं. मारू किंवा मरू हाच रक्तगट मराठ्यांचा, म्हणून लढत राहिले. मग स्वराज्य असू दे, स्वातंत्र्य असू दे, कारगिल असू दे, नाहीतर मुंबईवरचा 26/11चा दहशतवादी हल्ला, मातीसाठी मरणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या माझ्या याच मातीतली आहे. ते शिवरायांनी पेरलं, ते शंभूराजांनी पेरलं, महाराष्ट्रानं तेच जपलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याच्या सीमा जेवढ्या होत्या त्याच्या 5000 किलोमीटरनी संभाजीराजांनी वाढवल्या. स्वराज्याचा खजिना जेवढा शिवरायांच्या काळात होता त्याच्या 5 पटीनं संभाजी महाराजांनी वाढवला. स्वराज्याचं सैन्य जेवढं होतं अफाट वाढवलं. 360 गडकोट महाराजांचे राखलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्लेही संभाजी महाराजांनी बांधले. इंग्रज थुकवले, पोर्तुगीज वाकवले, जंजिराचा सिद्धी ते तर थया थया नाचवले आणि औरंगजेब तर त्याला सळो की पळो करून सोडले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 12 गड्यावर निकराची पंजे फाड करत हा सेना धुरंधर मराठी दौलत ध्वज भगवा फडकवत राहिला, स्वराज्य संवर्धित करत राहिला. संभाजी महाराज गोव्यात होते, आता गोवा घेणारच नव्हे, गोव्यावर भगवा फडकणारच. पण त्याच वेळी संभाजीराजे गोव्यात हे जाणून औरंगजेबानं कुठे डाव टाकला. शहजादा मुअज्जमला 90,000ची फौज आणि 2.5 कोटीचा खजिना देऊन त्यांनी सांगितलं, तू सावंतवाडीच्या वाटेनं रामदऱ्याच्या घाटानं गोव्यात उतार. आणि शहाबुद्दीन खानाला 30,000ची फौज दिली आणि त्यांनी उत्तरेकडनं म्हणजे पुण्याकडून गोव्यात उतरावं असं सांगितलं. संभाजी महाराज गोव्यात आहेत, रामदऱ्याच्या घाटानं शहजादा मुअज्जम आणि पुण्याकडनं शहाबुद्दीन, दोहो बाजूने गोव्यात पोहोचा आणि संभाजीराजाला खिंडीत पकडा, संपून टाका. औरंगजेबाचा डाव. पण गोव्यावर भगवा फडकवायच्या तयारीत असलेल्या संभाजीराजांना हे कळालं आणि संभाजीराजांनी गोवा सोडला. सावंतवाडीच्या वाटेनं संभाजीराजे थेट रामदऱ्याच्या घाटात शहजादा मुअज्जमच्या पुढ्यातच उभा राहिले. ज्याला पकडायला निघालो तोच दत्त म्हणून समोर. त्या मुअज्जमला काय सुचेना तोपर्यंत हर हर महादेवची किलकारी घुमली आणि रामदऱ्याचा घाट थरारला. मराठ्यांनी तब्बल 40,000 यवन कापून काढले. रात्र थरकापत राहिली, झाडं पानं शहारत राहिली. विलक्षण शौर्य. मुअज्जम झाडामाग लपून थरथरत बसला होता. वाऱ्यासारखे तालेले संभाजीराजे थिरासारखे निघून गेले आणि जाता जाता कोंडाजी संभाजीराजांना म्हणाले, राज, तो मुअज्जम आयता तावडीत गावला होता, कापायचं नाही वे. तसे संभाजीराजे म्हणाले, कोंडाजी काका, सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला. कोंडाजींना नंतर कळलं, जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग संभाजी महाराजांनी या रामदऱ्याच्या घाटात केला. जैविक अस्त्राचे. तुमच्या माहितीसाठी कावेरीच्या तटावरची पाषाणकोटची लढाई जी तामिळनाडूमध्ये झाली
त्यावेळी जळते बाण शत्रूनं सोडले होते. त्यांच्यापासून मराठी सैन्याचा बचाव व्हावा यासाठी जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजी महाराजांनी बनवलं आहे. ते उद्गार मराठ्यांनी त्या मोगलांचा अन्नधान्याचा साठा सगळा उडवला. खायला काय मिळेना. 40,000 मेलेले, त्यांची प्रेतं कुजलेली. बाकीच्यांना सुचत नव्हतं. पोटात अन्नाचा कण नाही. सगळं उद्ध्वस्त केलेलं. जगण्यासाठी काहीतरी खायला हवं. आता कोकणात काय मिळतं? नारळाचं कुळीत. काय करामत करून ठेवली मराठ्यांनी. या मोगलांनी हे नारळाचं कुळीत खाल्लं आणि मुअज्जमचं 40,000 सैन्य टाचा घासत त्याच रामदऱ्याच्या घाटात मेलं. शस्त्राशिवाय शास्त्रानं आणि तलवारीशिवाय बुद्धीनं जगातलं एवढं सैन्य पहिल्यांदाच मारलं गेलं ते शंभूराजांनी केलं. ते जैविक पहिलं जैविक असतं. अहो त्या मुअज्जमची एवढी वाईट अवस्था झालेली की उचलायला चौघं शिल्लक नव्हती. जगतय का मरते अशी अवस्था. पण बातमी औरंगजेबाला कळाली. बापाला पोराची दया आली. त्यांनी राहुल्ला खानाला तातडीने पाठवलं. जा विकल अवस्थेत आहे त्या मुअज्जमला घेऊन ये, शहजाद्याला घेऊन ये. राहुल्ला खान त्या शहजादा मुअज्जमला परत औरंगजेबाकडे घेऊन गेला आणि परत आलेल्या शहजादा मुअज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. मुअज्जमलाही काही कळेना. म्हटलं अब्बाजान 1.5 कोटीचा खजिना घालवून आलो, 90,000 सैन्य बुडवून आलो, तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख देऊन सत्कार करताय क्यों अब्बाजान? औरंगजेब म्हटला तू जिवंत परत आलास ना म्हणून. तर संभाजी राजांकडे गेलेला कोणी जिवंत कसला परत येतो? अजिबात नाही, अजिबात नाही. औरंगजेब जंग पछाडत होता आणि संभाजीराजा हर घडी तडाखा देत होता. वैतागला होता औरंगजेब. अखेर सगळ्या सरदारांना त्यांनी विचारलं क्या किया जाए आणि सगळे सरदार एका सुरात म्हणाले हुजूर अभी दम नहीं है, लौट जाते हैं हुजूर. इन मराठों की वजह से सब बर्बाद हो गया. औरंगजेबाचं सगळं सैन्य मेलं. जणू काय संपत आलं. खजिना रसा तळाला गेला. 24 वर्ष तो या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात टकरा मारत. प्रत्येक सरदार सांगतोय हुजूर वापस चलते हैं, इस संभाजी राजे से लड़ना हमारे बस की बात नहीं, हुजूर वापस चलते हैं. आणि अखेर औरंगजेबाने निर्णय घेतला ठीक है छोड़ देंगे दख्खन अभी. आणि औरंगजेबानं महाराष्ट्र सोडला. औरंगजेबानं संभाजी राजांपुढे सपशेल शरणागती पत्करली. सरळ सरळ पराभव मान्य केला. 23 वर्षाचा छावा या 70च्या शहनशाला हरवून महाराष्ट्राचा भगवा डौलानं फडकवत राहिला. सर्जा संभाजी राजा, शिवपुत्र सर्जा शंभू राजा, महाराष्ट्राची विजयी पताका फडकावत राहिला. औरंगजेब महाराष्ट्रातून निघाला तो गेला सरळ विजापूरला. विजापूरची आदिलशाही अवघ्या 1 वर्षात जिंकली त्यानं. फक्त 1 वर्षात विजापूरची आदिलशाही जिंकून तो वळाला गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे. कुतुबशाही जिंकायला त्याला फक्त 6 महिने लागले. त्याने कुतुबशाहीचा घास गिळून टाकला. म्हणजे आदिलशाही जिंकायला 1 वर्ष, कुतुबशाही जिंकायला 6 महिने आणि स्वराज्य 9 वर्ष तो स्वराज्याला जिंकू शकला नाही. 9 वर्ष तो स्वराज्याला नख लावू शकला नाही. 9 वर्ष तो स्वराज्याचा टवका काढू शकला नाही. पुऱ्या दख्खनचा एक खण तो घेऊ शकला नाही. हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? हे धाडस कुणाचं? माझ्या सर्जा संभाजी राजेंचं. आदिलशाही घेतली, कुतुबशाही घेतली. औरंगजेबाला 2 ग्लुकोन-डी पिल्याची ताकद आली. अब देखेंगे दख्खन. आणि तो परत वळाला स्वराज्याकडे. पण औरंगजेबाला माहिती आहे उघड्या मैदानात संभाजीराजांना पराभूत करणं कठीण. काव्यानाचा डाव टाकला पाहिजे. पण संभाजीराजे औरंगजेबाच्याही पुढचे. आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकल्यावर औरंगजेब स्वराज्याकडे वळणार हे नक्की. संभाजी महाराजांनी त्याच्या आधीच पावलं टाकली. उत्तरेतल्या रामसिंहाला सहकार्याचं आवाहन केलं होतं. दुर्दैवानं रामसिंहानं साथ नाही दिली. संभाजी महाराजांनी मग पुढचं पाऊल टाकलं. दिल्लीच्या राजकारणासाठी जवळ केलेला शहजादा अकबर संभाजी महाराजांनी त्याला सांगितलं
तू इराणला जा, इराणच्या शाहबाज कडून 70,000ची फौज घे आणि सरळ दिल्लीवर आक्रमण कर. दिल्लीवर आक्रमण झालं की औरंगजेब गोळकोंड्यातनं सरळ दिल्लीच्या रोखानं येईल. आता गोळकोंड्यावरनं तो दिल्लीच्या रोखानं गेला म्हणजे स्वराज्य सुरक्षित राहील, स्वराज्यावर हल्लाच नाही होणार. त्याच वेळी संभाजी महाराजांनी संताजी घोरपड्यांना 40,000ची फौज उत्तरे तयार ठेवलं होतं. दिल्लीवर हल्ला झाला आणि औरंगजेब दिल्लीकडे निघाला की वाटेत तू सरळ मोगलांची लगडे तोड कर आणि मी स्वतः खासे संभाजीराजे महाराष्ट्रातलं माझं सगळं सैन्य घेऊन औरंगजेबाच्या पाठीवर धावतो. औरंगजेब दिल्लीला पोहोचताच कामा नये, त्याची मध्येच कबर उभारली गेली पाहिजे. काय महत्वाकांक्षा, काय नियोजन आहे. फक्त एक व्हायला हवंय, अकबरानं इराणला पोचायचं आणि इराणचं शाहबाजचं 70,000 सैन्य घेऊन दिल्लीवर आक्रमण. राजापूरच्या बंदरामध्ये संभाजी महाराजांनी या शहजादा अकबरला जहाजात बसवलं. जहाज इराणला निघालं, पण दुर्दैव, शहजादा अकबरचं जहाज इराणला पोहोचायच्या ऐवजी ते समुद्रात भरकटलं आणि ते मस्कतला जाऊन पोहोचलं. आणि ते मस्कतलाच 6 महिने अडकून पडलं. शहजादा अकबर मस्कतवरनं पुन्हा इराणला पोहोचला आणि इराणचं 70,000 सैन्य घेऊन तो दिल्लीकडे निघाला आणि त्याला खबर मिळाली संगमेश्वरला संभाजीराजे कैद झाले. इतिहासात जर तरला स्थान नसतं. जर अकबराचं जहाज समुद्रात भरकटलंच नसतं आणि तो इराणला पोहोचला असता तर कदाचित दिल्लीवर सुद्धा संभाजी महाराजांनी तेव्हाच भगवा फडकवला असता. पण दुर्दैव, शहजादा अकबरचं जहाज भरकटलं, तो मस्कतला अडकला. 6 महिन्यानंतर तो इराणला पोहोचला आणि दिल्लीला निघताना त्याला खबर मिळाली संभाजी चेरबंद झाले. संगमेश्वरला संभाजीराजे गिरफ्तार झाले. गिरफ्तार संभाजीराजाला तातडीनं बहादूरगडाला आणलं गेलं. औरंगजेबाला खबर दिली, संभा गिरफ्तार हुआ. आणि औरंगजेब विचारता झाला, पी के तो नहीं आए, क्या बकते हो? हा हुजूर, संभाजी राजा गिरफ्तार हुआ. औरंगजेबाला विश्वासच बसेना. जगाच्या पाठीवर असं जाळं तयार झालं नाही ज्यात तो छावा अडकेल. पण छावा अडकला. अरे औरंगजेब पुटपुटला, लाया जाए उसे शान शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत मराठेशाहीचा तख्ता त्याने आपल्या खांद्यावर पेलला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झबली घाला. आतापर्यंत मराठेशाहीचा मुकुट माथ्यावर मिरवला असेल, आता घुंगर असलेली टोपी विदूषकी त्यांना अडकवा. आतापर्यंत राजा घोड्यावरनं मेन्यातनं पालखीतनं गेला असेल, आता त्यांना उंटाला बांधा. आतापर्यंत राजे आले तर नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहनशाह हिंदुस्तान आलमगीरचे औरंगजेबनी संभाजी राजे कैद केलेत. आणि बरहुकूम निघाली थिंड बहादूर गडावर संभाजी राजांची. उंटाला बांधलेले, तख्ता कुला चढवलेले, विदूषकी झपली घातलेले, घुंगर असलेली टोपी अडकवलेले, काटेरी पोलादी साखळदंडाने चकडलेले ते संभाजीराजे बघितले असते तर वाटलं नसतं. स्वराज्याचे छत्रपती आहेत, शिवपुत्र शंभूराजे. अरे किती सोसावं, किती यातनांचा तळ ठवळून काढणार, किती. निघाले धिंड वाजत गाजत. यवनांच्या छावणीत आनंदाचा कोण कल्लोळ माजला होता. ज्याने 9 वर्ष औरंग्याच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो शंभूराजा आहे तरी कसा, दिसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, कसे आहेत शंभूराजे. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभारून बघतायत, कसे आहेत. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, संभाजीराजांच्या छातीवर जायचा, रक्ताची चिळकांडी यात्रेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, एखादं शिवे हसरायचं, कुणीतरी यायचं, उंटाची शिट्टी पिरगळायचं, उंट थया थया नाचायचा, अंगावरचे काकडे साकादंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी चकमा करायचं.
रक्ताच्या धारा धारा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा. अरे किती 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 सोसावं, किती निघाली थिंड. कुणाच्या कुणाच्या वाट्याला आली असली यात्रा, कुणी सोचला हा यात्रांचा डोह. इतिहास एकच नाव सांगेल, संभाजी राजे. संभाजी राजे. हनुमानाला शेंदूर लावावा तसा रक्तानं माकला होता शंभू राजा. पण एवढे हाल हो, एवढे वार सोसून सुद्धा वाकला नव्हता, झुकला नव्हता. होता तर तसाच करारा बाणेदार. संभाजीराजे आले तसेच औरंगजेबाच्या दरबारात आणि कडाडला वजीर असत, संभा झुक जाओ आलमपना के सामने. आणि उसळला कवी कलश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश कर सरदिशाला समझे. चुप 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 चुप. कैद में है तू, याद रख, कैद में है तू, अल्लाह ताला के दरबार में है तो चुप. पण तोपर्यंत धीर गंभीर आवाज खुमला, सबूर आसत, सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि आज ते कदम शहनशाह हिंदोस्तान आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. संभाजीराजांच्या पुढ्यात आला आणि संभाजीराजांकडे बघत म्हणाला, 9 बरस का था तब ये मिला था मुझे आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको लगता है. सच कहा था काफर ने कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अब नहीं, अब दिखाएंगे आला ताला की मेहरबानी. शब रात का जश्न खुदा की रहमदली सामने है, कायद में है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुकाता पडायला लागला आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या औरंगजेबाकडे बघून शंभूराजे कवी कलशांना म्हणाले, कवीजी कवी आहात आपण, अहो मग या 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 प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कलशाला आश्चर्य वाटलं. मरणाच्या दारात आहे राजा, मृत्यूच्या गोटात आहे राजा, औरंग्याच्या पुढ्यात आहे राजा, राजाला भीती न भय, राजा निर्भय. राजा विचारतो आहे, सुचते का एखादी कविता या या प्रसंगावर? तसे कवी कलश म्हणाले, हा राजे का नाही. आणि कवी कलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली. राजन तुम हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. अहो राजे काय लढलात तुम्ही, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. पण त्याच वेळी जहन्नमी खामोश चप 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 करत थरथरतो भरायला औरंगजेब. याद रख, कैद में. आणि औरंगजेबाने विचारला संभाजीराजांना पहिला सवाल, बताओ संभा, कहा काय खजाना, कहा की हे लूट. आणि उसळला छावा हिंदुस्थान आमचा खजाना, इथल्या मातीचा कणन कण म्हणतो मी सोनं. औरंग्या तू गिळलास हिंदुस्थान, तू गिळलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर. संभाजी राजांचे हे करारे बोल ऐकले आणि औरंगजेबाला कळे ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी? पण त्याच वेळी औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ संभा, मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें? आणि चौताळले संभाजी, तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे भूते आम्ही. मातीसाठी सळसळत आमचा इमान, बेईमान नाही होणार. याद राख औरंगजेब, महाराष्ट्राच्या मातीत तू व्हायस, तू इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. संभाजी राजांचे हे बोल ऐकले आणि औरंगजेब पुटपुटला, ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों ऐसा एक भी शख्स पैदा नहीं हुआ हमारे जनाने में? हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात? का या संभाजींसारखा एक तरी पोर माझ्या घरात नाही जन्माला आला? आणि उसळले संभाजी, अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी?
स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? अरे संभाजी राजा जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच. तुझ्या पोटी फक्त कोळसेच उपसतील. संभाजींचे हे बोल ऐकल्याने सतापला चरफडला. ले जा अभी से हमारे नजरों के सामने से इसकी नजर निकाल दो, जाओ. आणि संभाजी राजांना वडोबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाकडे नेला गेला. औरंगजेब लिहून ठेवतो त्याच्या मृत्यूपत्रात, आयुष्यात पहिली चूक केली. शहाजी राजांना महाराष्ट्रातून कर्नाटकात जिवंत जाऊ दिला. शहाजी राजेच तर त्यावेळी संपवले असते तर शिवाजी राजे तयारच झाले नसते. दुसरी चूक केली, आग्र्यात आलेल्या शिवाजी राजांना मी जिवंत परत जाऊ दिला. ही दुसरी चूक मला इतकी महागात पडली की आयुष्याची 36 वर्ष मी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात टकरा घेत काढली. 2 चुका झाल्यात, तिसरी चूक करणार नाही. संभाजी राजांना जिवंत ठेवणं म्हणजे स्वतःचा मृत्यू स्वीकारणं. ये शिवाजी शेर, ये संभाजी छावा, फिसल जाते हैं हाथों से. शिवाजी राजे भी गए थे आगरा से ऐसे ही फिसल के. इसे फिसलने नहीं दूंगा, भागने नहीं दूंगा. आणि संभाजी राजे निष्ठू नयेत म्हणूनच औरंगजेबाचा आदेश सुटला. आंखें निकाल दो इसकी. आणि वडोबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलेल्या संभाजी राजांपुढे हातामध्ये लालबुंद तप्त सळ्या घेतलेले हपशी निघाले. दोरांच्या रेषा बाहेर फेकणाऱ्या त्या लालबुंद सळ्या बघितल्या आणि संभाजी राजांना कळालं डोळे जाणार. आणि संभाजी राजाने मिटले नेत्र. डोळ्यासमोर उभा राहिले राजा शिवछत्रपती. अरे याच डोळ्याने घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन, याच डोळ्याने केल्या होत्या ईश्वरच्या आपल्या मावळ्यांना, याच डोळ्याने पाहिली होती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. तेच डोळे, उघडले डोळे, डोळ्यासमोर दिसल्या लालबुंद तप्त सळ्या आल्या जवळ, अगदी जवळ घुसल्या. आत आत चर्रन शिरुस्त आवाज खोंगावला. सळ्या गेल्या आत निघाल्या त्याच वेगात बाहेर. डोळे नव्हते कुठंच, उरल्या होत्या नुसत्या काळ्या कबिंड खोपड्या, उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे किती सोसावं, किती. पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील. विंचवा सारख्या लखलख करणाऱ्या वेदना मेंदू झिंझिनी आणत राहिल्या असतील. किती 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 भोगावं, किती. रंगेल होते तर झुकले असते, वाकले असते, नमले असते, आईश करत आईश्वर आम्ही जगले असते. का सोसत राहिले, का सहन करत राहिले, का भोगत राहिले? मराठी अस्मितेसाठी, स्वराज्य दौलतीसाठी, आपण श्री शिवरायांचे पुत्र आहोत या अभिमानासाठी छावा झुंजत राहिला. औरंगजेबाने विचारलं, क्या हुआ? रोया हो, गिड़गिड़ाया? आंखें निकालने के बाद आएगा हमारे सामने, माफी मांगेगा? आणि सरदार म्हणाले, ना हुजूर, ना वो रोया ना गिड़गिड़ाया, ना आएगा आपके सामने. हुजूर भड़क गया है और भी शोला बन गया है, कुछ भी बक रहा है, गाली दे रहा है आपको. आणि संतापला औरंगजेब, तो जाओ हश्र करो उसका, काट दो जबान उसकी. औरंगजेबाची आज्ञा सुटली. जबान छटायची आज्ञा होती. हातामध्ये नंगी लकलकते तलवार हपशी निघाले. जीभ छटायची. संभाजी राजांच्या जवळ आले. जीभ छटायची आहे, पण छटणार कशी? संभाजी राजांचं तोंड बंद. तोंड उडवायची कोशिश चालू झाली. साधेना एका हाताने संभाजी राजाच्या मस्तकावर वार केला, तोंड उघडेना. एकाने कानावर दाबा जोर दिला, प्रचंड दाबा जोर दिला, पण जबडा उघडेना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमची अवकात सांगणारा शंभू राजा आहे. वैतागले हपशी. अखेर एका हापशाने युक्ती केली.
संभाजींचं नाक दाबून धरलं, श्वास कोंडला, जीव गलबलला आणि श्वासासाठी ओठ हल्ले. त्या संधीचा घेतला फायदा. सणशी घुसली आत, सणशीत पकडली जीभ, ओढली बाहेर, नंगी तलवार लकलकली, चालली सप. तोंडातनं ओघळलं फक्त लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती शपूराजांपासून पोरकं व्हायला. त्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल. जी जीभ म्हणत राहिली जय भवानी, जी करत राहिली जागर हर हर महादेव, जी देत राहिली फैसले रयतेच्या कल्याणाचं, जी करत राहिली स्वराज्य संवर्धनाचं अखंड कार्य, जी म्हणत राहिली आऊसाहेब, बाबासाहेब, मासाहेब, ती जीभ पडली होती समोरच. एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवसांनिमित्त अत्याचार चालू होता. 40 दिवस बोकड सोलावं असं संभाजींचं कातडं सोलून काढलं. मिठाचं पाणी टाकलं त्यावर, चर्र जाळ जाळ झाला यातनाचा. किती सोसावं, किती. कुणीतरी यायचं हाताची बोटं घ्यायचं, कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या कापायचं, कुणीतरी यायचं तलवारीनं मांसाचे लग्न करायचं. 40 दिवस, 40 दिवस. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या. 11 मार्च 1689. संतापलेल्या औरंगजेबानं अखेरची आज्ञा दिली, गर्दन कलम करा त्यांची. आणि संभाजीराजांची गर्दन छटली गेली. एका भाल्याच्या फळाला संभाजीराजांचं मस्तक लावलं आणि वाजत गाजत निघालं. ते भाल्याचा फळ लावलेलं मस्तक आलं इंद्राणीच्या तीरावर आणि त्या मस्तकात रक्ताचा एक थेंब त्या इंद्राणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहारली इंद्रायणी. याच इंद्रायणीनं पाहिलेलं संभाजींचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस. ती इंद्रायणी ढाळू लागली आसव. गेली 350 वर्ष झाली इंद्रायणी अजूनही आसव ढाळतीये. खरे संभाजीराजे आम्हाला कळलेच नाही सांगत. संभाजीराजे उमगले, औरंगजेबाला समजले आणि औरंगजेब म्हणाला सचमुच छावा था छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन उसने नहीं फैलाए अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन उसने नहीं टेके अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ दहल्ली. आणि तेच झालं. औरंगजेब संभाजीराजांना मारू शकला नाही, नव्हे मारूच शकणार नव्हता. संभाजीराजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथं कैक संभाजी 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 उभा राहिले. राजाशिवाय तब्बल 14 वर्ष प्रजा लढत राहिली. दख्खन जिंकायला लावता औरंगजेब. दख्खन सोडा, स्वतःच शरीर गाडायला 3.5 हात जमीन मागून घ्यावी लागली त्याला. इतिहास गरजला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. विजयाची खबर नव्हे, स्वतःची कबर बांधावी लागते त्याला. इथं 14 वर्ष महाराष्ट्र झुंजत राहिला एका विलक्षण प्रेरणेने. आणि ही प्रेरणा होती छत्रपती संभाजी महाराजांचं अपूर्व बलिदान. हे संभाजी महाराजांनी स्वतः पत्करलेलं बलिदान होतं. पेटून उठावेत मावळे, पेटून उठावा इथल्या मातीचा कणन कण. इथल्या गावताला हे भाले फुटावेत आणि या मातीकडं तिरक्या नजरेनं पाहणाराच्या मस्तकात घुसावेत. या अनिवार उर्मीनं तर सोसत राहिले संभाजीराजे सार. ही प्रेरणा आहे, ही चिरंतन प्रोत्साहन आहे. आजही सह्याद्रीच्या कड्यावर शंभूराजे तेच सांगताय.
राष्ट्रनिष्ठेच, राष्ट्रभक्तीच आणि राष्ट्र धर्माचं प्रेरणा सूत्र कसं जगावं हे शिवरायांनी सांगितलं आणि मातीसाठी कसं मरावं हे शंभूराजांनी दाखवलं. त्या जगण्या मरण्यातलं जर तत्वज्ञान पेलता आलं तर आयुष्याची झिंज जिंकता येईल. मानवी जीवनाच्या पलीकडल्या चिरंतन मूल्यांशी ज्यांची ज्ञानबैठक जुळली होती, अध्यात्माशी ज्यांचं नातं अगदी घट्ट होतं, त्या शंभूराजांची समशेर पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देते आहे. उद्या याच पिढ्यातून नवे संभाजीराजे उभा राहावेत, ते राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रनिष्ठेचं आणि राष्ट्रधर्माचं गान गात राहावे.